दादा, दोन राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये एकत्र आघाडीबद्दल काय चर्चा सुरू आहे? पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तिथे असणारे सर्व कार्यकर्ते जे इलेक्शन लढणार आहेत, म्हणजे ही कार्यकर्त्याची इलेक्शन आहे, या सर्व लोकांशी बोलल्यानंतर चर्चा केल्यानंतर पुणे शहरामध्ये सुप्रियाताईंनी सुद्धा प्रत्येक व्यक्तीशी त्या बोलल्या. शशिकांत शिंदे साहेब तिथं बोलले. पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा तिथं सर्व कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण घड्याळावर जाणं हे योग्य ठरू शकतं. त्यामुळे ही लढाई कार्यकर्त्यांची लढाई आहे. हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत. काल बारामतीमध्ये याबद्दल काही चर्चा झाली का? कारण शनिवारी दुपारपर्यंत आपल्या पक्षाचे लोक महाविकास आघाडी सोबत चर्चा करत होते. कसं असतं की चर्चा करत असताना कार्यकर्त्यांकडनं सुद्धा काही अपडेट घेणं हे महत्वाचं असतं. त्यामुळे समजा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांबरोबर चर्चा झाली. ती चर्चा झाल्यानंतर मग कार्यकर्त्यांबरोबर तिथे असणारे जे आमचे प्रमुख आहेत पक्षाचे, ज्याला सुप्रियाताईंनी जबाबदारी दिलेली आहेत, काकडे साहेब असतील, विशाल भाऊ असतील, प्रकाश भाऊ असतील, पठाडे भाऊ असतील, ह्या लोकांना मग त्यांचे कार्यकर्ते तिथे असणारे भेटून मग ते काही इनपुट देत असतात. आणि त्या इनपुटमध्ये सातत्याने हेच येत होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही. आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथे लढणार आहोत. ते पण प्रशांत